केज तालुक्यातील टाकळी गावात एका निष्पाप हॉटेल व्यावसायिकाची विलास घुले यांची निर्घृण हत्या झाली आणि त्यानंतर संतप्त जनसमुदाय रस्त्यावर उतरला। या प्रकरणात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पोलिसांच्या हाती काय लागलंय, अॅट्रॉसिटीचा गुन्हा का आणि खासदाराच्या मुलाचा संबंध काय, जाणून घेऊयात सविस्तर। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी इथं 20 जूनला विलास उर्फ दादा घुले या हॉटेल व्यावसायिकाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। हॉटेलमध्ये सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी विलास हे मध्यस्थी करत असतानाच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। विलास घुले यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतलेल्या नातेवाईकांनी विलास घुलेंच्या पार्थिवावर तब्बल 3 दिवसांनंतर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले। या दरम्यान त्यांनी 5 ते 6 वेळा रास्ता रोको आंदोलनही केलेलं। पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे राज्यातील विविध भागातून सर्व 9 आरोपींना ताब्यात घेतले। यापैकी 3 आरोपींना यापूर्वीच 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। या प्रकरणात आतापर्यंत सगळ्या 9 आरोपींना अटक करण्यात आली आणि ते सध्या पोलीस कोठडीत आहेत। या प्रकरणी मुख्य गुन्हेगारांवर आणि सगळ्या आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आंदोलकांच्या तीव्र मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू आहे। सर्व आरोपींना अटक केली आहे। खून आणि अॅट्रॉसिटी या दोनही गुन्ह्यांचा तपास माझ्याकडे आहे। सौरभ सोनवणे यांचं नाव हे पुरवणी जबाबात घेतलंय। तपास करून त्यांना आरोपी करायचं की नाही ठरवलं जाईल। याची सर्व कागदपत्र नियमाप्रमाणे न्यायालयात जात असतात, असं केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक M व्यंकटराम यांनी म्हटलंय। या हत्या प्रकरणात आता राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे। माजी खासदार प्रीतम मुंडेंनी मृत विलास घुले यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी घटनेचा तीव्र निषेध करत ही घटना बीड जिल्ह्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारी असल्याचं म्हटलंय। कोणत्याही वादात नसलेल्या व्यक्तीवर थेट जीव घेण्याच्या उद्देशानं हल्ला करण्यात आल्यानं त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। यंत्रणांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा मला अधिकार नाही। मला जिल्ह्याची लेक म्हणून या कुटुंबाविषयी संवेदना आहे, त्याबद्दल न्याय मिळावा कुटुंबाला हे मागण्याची मला मुभा आहे आणि लोकशाहीमध्ये जर तो न्याय मिळत नसेल तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याचाही माझा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही। आणि कोणाचं नाव आलं पाहिजे, घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे हे टेक्निकॅलिटी जी आहे या विषयाची त्याच्याशी संबंधित समिती निश्चितच त्याच्यावरती योग्य कारवाई करेल। समिती योग्य कारवाई करत नाही असं जर आढळलं तर मग मात्र आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू। या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरभ सोनवणे याचं नाव पुरवणी जबाबात समाविष्ट करण्यात आलंय। विलास घुले यांच्या नातेवाईकांनी सौरभ सोनवणे यांच्यावर आरोपींना पळवून जाण्यास मदत केल्याचा आणि आपली गाडी पुरवल्याचा आरोप केलाय। मात्र सौरभ सोनवणेंनी हे आरोप फेटाळून लावले। त्यांनी म्हटलंय की घटनेच्या दिवशी आपण साखर कारखान्यावर होतो आणि त्यानंतर घरीच होतो। तसंच राजकीय हेतूनं आपलं नाव गोवलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे। विलास घुलेंचे भाऊ रमेश घुले यांनी या प्रकरणात शेवटपर्यंत कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केलाय। खासदार पुत्राला अटक करण्याची मागणीही होतीये। एकंदरीतच बीडमधील विलास घुले हत्या प्रकरण राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या तापलंय। SITच्या तपासातून नेमकं काय समोर येतं, खासदार पुत्राच्या भूमिकेवर अधिक प्रकाश पडतो का आणि घुले कुटुंबाला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।